तर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केल्यावर मनसे नेते वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचले आणि मुख्याध्यापक तसंच संस्थाचालकांशी संवाद साधत मनसेची भूमिका स्पष्ट केली। मनसैनिकांनी मुंबईच्या दादरमधील बालमोहन विद्यालय, साने गुरुजी विद्यालय, ठाण्यातील सरस्वती शाळा, चेंबूरमधील शाळेला भेट दिली आणि कोणत्याही परिस्थितीत पहिलीपासून हिंदी शिकवू नये अशी भूमिका मांडली। मुख्याध्यापक ज्या आम्हाला भेटल्या त्यांनी आमच्या हे जे काही पत्रामध्ये आमच्या ज्या भावना आहेत त्याच त्यांच्या भावना आहेत। केवळ त्या एका विशिष्ट पदावर बसलेत म्हणून ठोस विरोध नाही करू शकत, परंतु त्यांनी मला सांगितलं की आम्ही आमच्या विविध प्लॅटफॉर्मवर याच्यावर नक्कीच याची दखल घेऊन आवाज उठवू। आपल्याकडे शिक्षक संघटना आहेत, त्यांच्या स्वतःच्या शिक्षक संघटना आहेत, राजकीय पक्षांच्या जसे असतात त्यांचे स्वतःचेही असोसिएशन्स असतात, मुख्याध्यापक असोसिएशन सुद्धा असतं, पीटीए म्हणजे पेरेंट्स लोकांचं म्हणजे टीचर्स असोसिएशन त्यांचं ते असतं, प्रत्येक शाळेचं असतं। अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही जनजागृती केलीत आणि आवाज उठवलात तर लोकांपर्यंत हा विषय जाईल, सामाजिक प्रश्न म्हणून तो समोर येईल आणि शासनाला हा निर्णय मागे घेणं भाग पडेल।